चॅलेंज करणं आणि लढणं हे माझ्या रक्तात आहे। 40 वर्षानंतर वसईमध्ये कमळ चिन्ह मिळालं होतं। विनोदजी तावडे शांतपणे बसलेले आहेत, त्यांची प्रवृत्ती दिसते आणि समोरच्याची प्रवृत्ती सुद्धा दिसते आहे। एक राष्ट्रीय नेता पैसे वाटू शकेल का असं शेवटच्या क्षणी येऊन? त्यांची गुंडगिरी, त्यांचा दहशतवाद लोक म्हणायचे फक्त। मला एकच म्हणायचंय, विनाशकाले विपरीत बुद्धी। लोकांनाही हे कळून चुकलं की आम्ही ज्यांना इतके वर्ष निवडून देतोय त्यांची प्रवृत्ती काय आहे। पण आम्ही भाजपा पार्टी म्हणून, आम्ही महायुती म्हणून आमचे कार्यकर्ते कुठेही विचलित झाले नाहीत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। राज्यात महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे। महायुतीला म्हणजे अगदी मोठं म्हणजे अनाकलनीय, अविश्वसनीय, अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे। आणि महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे 1960 पासूनचा जर आढावा आपण घेतला निवडणुकींचा, तर कोणत्याच युतीला, आघाडीला किंवा एखाद्या पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं नव्हतं। 240च्या आसपास जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत। 288 विधानसभाच्या जागा महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि हे जे यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये अनेक शिलेदार आहेत या यशांचे। तसेच वसई विधानसभेमधले जे शिलेदार आहेत भाजपचे अधिकृत उमेदवार आणि आता निवडून आलेले आमदार माननीय स्नेहा दुबे पंडित या आपल्यासोबत आहेत। मुंबई आउटलुकशी त्या चर्चा करणार आहेत। मॅडम, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि सर्वात अगोदर तर विजयाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून, आमच्या प्रेक्षकांकडून। पहिला प्रश्न असा राहील की आपल्या वडिलांचं जर आपण कार्य बघितलं तर सामाजिक कार्यामध्ये खूप त्यांनी म्हणजे अगदी कदाचित माझा जन्मही झाला नसेल तेव्हापासूनचं त्यांचं कार्य आहे। श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य तुम्ही बघितलेलं आहे। सामाजिक कार्य केल्यानंतर जे एक समाधान मिळतं त्याचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे। परंतु ह्या निवडणुकीमध्ये जिंकणं आणि तो जो आनंद आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही अगदी बरोबर म्हटलं की सामाजिक कार्याचा आनंद वेगळा आहे। एखाद्याच्या डोळ्यामधले अश्रू पुसणं किंवा एखाद्याला एक अधिकार मिळवून देणं, तो जो आनंद आहे तो वेगळा आहे। त्याच्यातून समाधान जे मिळतं ते वेगळंच आहे, ते शब्दातही मांडता येत नाही। आणि हे जे निवडणुकीचं यश मिळालेलं आहे ते मी असं मानते की हे यश माझ्यापेक्षा जास्त ह्या यशावर वसईतल्या लोकांचा अधिकार आहे। कारण ही जी वसईच्या परिवर्तनाची लढाई सुरू केली होती, ही वसईच्या लोकांनी सुरू केली होती लढाई। हा त्यांच्या मनातला बदल होता की आम्हाला बदल हवाय, आम्हाला परिवर्तन हवंय। आणि त्यांचा चेहरा मी आहे, त्यांची प्रतिनिधी मी आहे, प्रतिनिधित्व मी करते। आणि या लढाईमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते अगदी जीव तोडून उतरले होते, दिवस रात्र त्यांनी मेहनत केली। आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर इतर वसईतल्या सामाजिक संघटना, संस्था, सामान्य लोक, म्हणजे आता मला जिंकल्यानंतर लोक येऊन भेटतायत की आम्हीही तुमचा प्रचार केला होता, आम्हीही तुमचा प्रचार केला होता। सामान्य लोक या लढाईमध्ये उतरली होती। त्यामुळे हा विजय हा सामान्य वसईतल्या लोकांचा आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे। आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मी आनंद बघतेय तो वेगळाच आहे आणि तोही मी शब्दात मांडू नाही शकत। कारण की इतकं 35 वर्षाची सत्ता उलथवणं ही छोटी गोष्ट म्हणजे त्याच गोष्टीला घेऊन तुम्हाला म्हणजे आता ते बोलायला सुरुवात झालेली आहे। जायंट किलर म्हणून तुम्हाला बोललं जात आहे। अगदी प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडियामध्ये तर तुम्ही जायंट किलर म्हणून आता ओळखले जातच आहात। तर म्हणजे किती टफ होतं हे सगळं? 30-35 वर्ष तुम्ही ज्याचा उल्लेख केला, बऱ्याच वर्षांपासून त्यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे बहुजन विकास आघाडी, हितेंद्र ठाकूर, मोठं नाव आहे, मोठं वलय आहे त्यांचं। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचे सगळे जे काम आहे ते आहे आणि त्याला चॅलेंज करणं हे किती टफ गेलं तुम्हाला प्रचारामध्ये? चॅलेंज करणं टफ गेलं नाही, कारण की चॅलेंज करणं आणि लढणं हे माझ्या रक्तात आहे। आई बाबांनी 40 वर्ष हे शिकवलेलं आहे। त्यांच्याबरोबर संघर्षामध्ये मी राहिलेली आहे। आणि जे काही ह्याच 35 वर्षाच्या सत्तेच्या विरोधातल्या ज्या लढाया होत्या आधीसुद्धा वसईमध्ये, त्यामध्ये सुद्धा माझा सक्रिय सहभाग होता। त्यामुळे आणि त्यांनी जे केलं नाही त्यालाच एक चॅलेंज होतं, त्याला लोकांनी चॅलेंज केलं होतं। तो म्हणजे मला बोलण्याची गरजच नव्हती की त्यांनी काय केलं नाही आहे, ते लोकांच्या समोर होतं। त्यामुळे आम्ही प्रचारामध्ये फक्त हेच मांडत होतो की आम्हाला काय करायचं आहे, भूतकाळात जे झालं नाही
त्याची चर्चा करून आता काय होणार आहे का? जे इतके वर्ष झालेलं नाही आहे ते आताही होण्याची काही म्हणजे काही पुढे चिन्ह दिसत नाही आहे. त्यामुळे आम्हाला पुढे काय करायचं आहे, भाजपा म्हणून, महायुती म्हणून आम्ही पुढे काय करू शकतो हे विजन आम्ही लोकांसमोर ठेवलं आणि त्यामुळे लोकांनीही ते सकारात्मकरित्या घेतलं. आमचा प्रचार हा तुम्ही बघितला असेल पूर्ण सकारात्मक होता. आम्ही कोणावरही आरोप केले नाहीत, पर्सनल आरोप तर अजिबात केले नाहीत कोणावरती. त्यामुळे सकारात्मकरित्या आम्ही प्रचार केला आणि त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. आणि मी म्हटलं तसं लोकच उत्स्फूर्तरित्या त्यामध्ये उतरली होती, एक प्रकारे ही निवडणूक हातात घेतली होती. म्हणजे लोकांनी पूर्ण ती निवडणूक हातात घेऊन लोकांसाठीची लढलेली ही लढाई आहे. मग ह्यामध्ये असं म्हणता येईल का तुमच्या प्रचारापेक्षा हितेंद्र ठाकूर यांची अँटी इन्कम्बन्सी जी होती, जो विरोध त्यांचा होता या 30-35 वर्षातला, तो विरोध तुमच्या पथ्यात पडला किंवा तो विरोध तुमच्यासाठी फायद्याचा ठरला आणि तुमचा प्रचार तितका न होता त्यांचा विरोध हा तुमच्या सोबत आला? नाही, असं नाही म्हणता येणार. कारण की आम्ही दिवस रात्र मेहनत केलेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांनीही मेहनत केलेली आहे. त्यांची अँटी इन्कम्बन्सी तर होतीच, परंतु महायुतीची जी प्रो इन्कम्बन्सी होती ती सुद्धा फायदेशीर ठरली. कारण मोदीजींनी केलेली कामं आणि 2014 ते 2024 मध्ये 10 वर्षात मोदीजींनी जो देशाचा कायापालट केलेला आहे ते लोकांसमोर होतं. महायुतीच्या म्हणजे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या सरकारने जी कामं केली, जी योजना आणल्या त्या लोकांसमोर होत्या. त्यामुळे त्याचाही फायदा झाला. आणि शिवाय माझ्या वडिलांनी जे वसईसाठी केलेलं होतं, 5 वर्ष ते आमदार होते, ते त्यांची जी पुण्याई आहे, त्यांचं 5 वर्षाचं काम आणि त्यांचं 40 वर्षांचं काम समाजासाठीचं, सगळ्याच महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांची जी पुण्याई होती तेही पाठीमागे होतं. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र हे घराघरात पोचवलं. ते पोचवणं पण महत्त्वाचं होतं की आम्हाला का मत द्या. तर ते कार्यकर्त्यांनी आमच्या घराघरामध्ये पोचवलं. 1, 2, 3दा आमचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात पोचले. मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचं म्हणजे पूर्ण प्रचारामध्ये जास्तीत जास्त 3 तास किंवा 2.5 ते 3 तास आम्हाला सगळे कार्यकर्ते आणि आम्हाला झोप मिळायची. त्याच्यामुळे दिवस हेक्टिक त्या सगळ्या गोष्टी असतात ते केलेलं आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही ज्या योजनांचा किंवा ज्या गोष्टींचा महायुतीच्या बाजूने जो प्रचार झाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पॅन महाराष्ट्र झाला. म्हणजे अगदी तुमच्या केवळ एका विधानसभेची गोष्ट नाही आहे, पॅन महाराष्ट्र तो त्याचा फायदा सर्वच महायुतीच्या उमेदवारांना झालेला आहे. तर तसा इथे तसा फायदा आणि खास करून महिलांचा सहभाग तुमच्या प्रचारामध्ये किंवा या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कसा राहिलेला आहे? महिलांचा सहभाग खूप उत्स्फूर्त होता. 2 गोष्टी आहेत ह्यामध्ये महत्त्वाच्या ठरल्या प्रचारामध्ये. एक तर 40 वर्षानंतर वसईमध्ये कमळ चिन्ह मिळालं होतं, ती एक गोष्ट खूप महत्त्वपूर्ण ठरली. आणि दुसरी गोष्ट 40 वर्षानंतर म्हणजे त्याच्या अगोदर कमळ नव्हतं चिन्ह. उमेश पै जी होते ते भाजपाच्या कमळ चिन्हावर लढले होते आणि त्यानंतर मी भाजपाची उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून कमळ चिन्हावर लढली होती. याआधी महायुती लढायची पण ती वेगळ्या चिन्हावरती लढली जायची, शिवसेना. तर तसं होतं. यावेळेला कमळ पहिल्यांदा मिळालं होतं. आणि दुसरी गोष्ट, महिला उमेदवार 40 वर्षांनी म्हणजे तारामाई वर्तकांनंतर वसईमध्ये पहिल्यांदा महायुतीने महिला उमेदवार दिला होता. तर ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला फायदेशीर ठरल्या. आणि महिला उमेदवार असल्यामुळे आणि एक महिलांना एक ओढ असते की आपलं कोणीतरी उभं आहे, आमच्यातलंच कोणीतरी उभं आहे, ती जी उत्सुकता त्यांच्यामध्ये होती, तो जो उत्साह होता, आणि शिवाय लाडकी बहीण, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी फायदेशीर ठरल्या. आणि त्याच्यामुळे जो महिलांमधला उत्साह होता, एकूण प्रचारामध्ये पण जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची संख्या ही महिलांची होती. रॅलीजमध्ये बघा तुम्ही किंवा मीटिंग सभांमध्ये तर महिलांची संख्या ही जास्त होती आणि त्यांचा उत्स्फूर्त सहभाग. दुसरा प्रचाराचा मुद्दा असा होता, कटेंगे तो बटेंगे हा जो आहे तो बॅकफायर झालेला पण दिसला. म्हणजे महायुतीमधल्याच नेत्यांनी, मग ते अजित पवार असतील किंवा भाजपमधल्या पंकजाताई मुंडे असतील, अशोक चव्हाण असतील, तर ह्यांनी हे सांगितलं की बटेंगे तो कटेंगे इथे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही.
मग मोदीजी त्यांच्या प्रचार सभा झाल्या, त्यामध्ये ते म्हणाले की एक है तो सेफ है, हा एक त्यांनी नारा दिला. तर त्याचा किती इम्पॅक्ट ह्या विधानसभेमध्ये तुम्हाला बघायला मिळाला? वसई विधानसभा अशी आहे भौगोलिकदृष्ट्या पण आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा डायव्हर्स आहे. इथे सगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यामुळे उत्तर भारतीयही आहेत, मराठीही आहे, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, आदिवासी आहेत, कॅथलिक कम्युनिटी आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे आणि कॅथलिक कम्युनिटी चा पर्सेंटेज जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये इतर विधानसभांपेक्षा वसईमध्ये त्याचा प्रभाव जास्त आहे. वसईला मिनी गोवा सुद्धा म्हटलं जातं. तर आम्हाला सुद्धा इथे आम्ही सर्वसमावेशक असंच आम्ही धोरण केलं होतं, कारण की वसईसाठी तेच चांगलं आहे. आणि राष्ट्रीय नेत्यांनी तुमच्या राष्ट्रीय नेत्यांनी एक वेगळं धोरण हे केलं होतं, म्हणजे कटेंगे तो बटेंगे, एक हे तो सेफ आहे, अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. तुम्ही म्हणता तुम्ही सगळ्यांना एकत्र एक हे तो सेफ आहे, हे एक हे तो सेफ आहे, हे नाही पण त्याचा नॅरेटिव्ह वेगळा हा जातींच्या याच्यावर पण असू शकतं आणि धर्मांच्या बाबतीतही असू शकतं. कारण की वसईतली लढाई अशी होती की 35 वर्षाच्या एक हाती सत्तेच्या विरोधात इथली पूर्ण सगळी जनता एकवटली होती. त्याच्यामुळे तिथे आमचा एक हे तो सेफ हेचा नॅरेटिव्ह वेगळा होता वसईमध्ये की जर यांना हरवायचं असेल, यांना हरवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना वसईकर म्हणून एक असावं लागणार आहे. आणि जो मोदीजींनी जो नारा दिला एक हे तो सेफ आहे, तो हिंदूंसाठी अशासाठी दिला की आपण नेहमी बघतो की आपण जाती जातीमध्ये विभागले जातो. तिथे एक हिंदू म्हणून आपण एक येत नाही, त्यासाठी तो नारा दिलेला होता. मला असं वाटतं की हे दोन्ही नरेटिव्ह आमच्यासाठी चांगले होते, फायदेशीर होते. आणि फायद्याचं म्हणण्यापेक्षा ते गरजेचे होते, जे आहे ते गरजेचं आहे, जे गरजेचं आहे ते. आणि सगळ्यात जास्त एक हे तो सेफ आहे मी अजूनही म्हणेन वसईमध्ये की आपल्याला जर वसईचा खरोखर विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल, तर एक हे तरच सेफ आहे आणि तरच सर्वांगीण विकास होऊ शकतो. सगळ्या कम्युनिटीज एकत्र आल्या पाहिजेत, तरच वसईचा विकास होणार आहे. त्यामुळे एक हे तो सेफ आहे हे वसईसाठी पण लागू होतं. बरोबर. प्रचाराच्या मुद्द्यावरती आपण बोलत आहोत. दहिसरमध्ये मला आठवतंय की देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. तसे वसईसाठी किंवा तुमच्या प्रचारासाठी राज्यातले किंवा राष्ट्रीय नेते असे कोणते आलेत आणि कोणी सभा घेतल्यात किंवा ते आले म्हणून मोठा इम्पॅक्ट झाला, मतदार जास्त बाहेर निघाले, अशा पद्धतीचं काय झालंय का? माझ्या इथे प्रचारासाठी आमच्या राजनाथ सिंगजी आले, म्हणजे देशाचे रक्षामंत्री आले, गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवीजी आले होते, स्मृती इराणीजी आल्या होत्या, त्यानंतर रवी किशनजी आले होते. रवी किशनजी नायगावचा जो ईस्टचा पट्टा आहे, कामण आणि नायगाव, त्या ठिकाणी रवी किशनजींचा रोड शो झाला होता. राम नाईकजी आले होते, त्यांनी 2 सभा घेतल्या, पाचू बंदरला एक सभा घेतली आणि अर्नाळ्यामध्ये सभा घेतली. तर या सगळ्यांचा निश्चित आम्हाला फायदा झाला, कारण की एवढे मोठे नेते येणं हे एक काय म्हणणं अभिमानाचीही गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि एक समोरच्यालाही होतं की नाही, हे ताकदीनिशी उतरले आहेत, लोकांना तो कॉन्फिडन्स येतो की आम्ही एकटे लढत नाही आहोत, तर आमच्याबरोबर राष्ट्रीय नेतृत्वापासून सगळे लोक आहेत आमच्या पाठीशी उभं राहण्याकरता. आणि वसईतल्या लोकांना तो कॉन्फिडन्स मिळणं हे खूप आवश्यक होतं. की तुम्ही म्हणताय जायंट किलर, तर ते किती कठीण होतं तो लोकांना कॉन्फिडन्स येणं. त्याच्यामुळे जेव्हा राजनाथ सिंहजी आले होते त्यावेळेलाही मी भाषणामध्ये म्हटलं होतं की ही परिवर्तनाची लढाई आहे आणि वसईतला प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक कार्यकर्ता हा परिवर्तनाच्या लढाईतला सैनिक आहे. आणि आम्हाला सैनिकांना पाठबळ देण्यासाठी सैन्याचे प्रमुख आपले आलेले आहेत, तर ती खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी झाली, आमचं पाठबळ आणि आमचं मनोबल मजबूत होण्यासाठी. एक स्पायडरमॅन मूवीमधलं एक मोठं जे म्हणजे बऱ्याच त्यानंतर चर्चेत आलेलं वाक्य, एक तो डायलॉग की मोठी जबाबदारी असते, म्हणजे जेव्हा मोठी पॉवर येते त्यावेळी जबाबदारी वाढते. तर आता हे जायंट किलर इथपर्यंत तर ठीक आहे, आता इथून पुढे ते टिकवणं ते किती चॅलेंजिंग आहे तुम्हाला? आणि ज्या लोकांच्या अपेक्षा म्हणजे जी तुम्ही सांगितलं नाही तुमच्या ह्या वचननाम्यामध्ये देखील ज्या तुम्ही गोष्टी जाहीरपणे सांगितल्यात की हे आपल्याला काम करायचं, हे विजन आहे आपलं, वसईला अशा प्रकारे विकसित करायचं आहे, तर ते किती चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला? कारण आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, सगळ्या नजरा तुमच्याकडे आहेत. नक्कीच आहे.
चॅलेंजिंग जरी असलं तरी अशक्य नाही आहे. कारण देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि आमचे इथले मार्गदर्शक पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण ह्यांचं सतत मार्गदर्शन आम्हाला ह्या पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा मिळालं आहे. त्यांची ताकद मिळालेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन ह्या पुढेही मिळत राहणार आहे. आणि मी जसं म्हटलं तसं आपल्या राज्यामध्ये महायुतीची सत्ता येते आहे, मोदीजींचं सत्ता आहे देशामध्ये. आणि इथे सुद्धा मी BJPचे आमदार असल्यामुळे तो जो एक बॅकअप लागतो, सपोर्ट लागतो, तो त्यांच्याकडनं मिळणार आहे. आणि त्यांनी ते नेहमीच दाखवलेलं आहे सिद्ध करून. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता जर आपण बघितलं तर मेट्रो मंजूर झालेली आहे वसईपर्यंत, मीरा भाईंदरपर्यंत आलेली आहे, वसईपर्यंत मंजूर झालेली आहे. तो निधी कोणी दिला? तर तो महायुतीच्या सरकारनेच मंजूर केलेला निधी आहे. मग त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर येते. जिथे काही अडचणी, कारण की तो मोठा प्रोजेक्ट आहे, तो राज्याचा प्रोजेक्ट आहे मेट्रोचा, तो काही माझ्या एका विधानसभेचा प्रोजेक्ट नाही आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की तिथे काही अडचणी येत असतील तिथे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याकडे फॉलोअप करणं. हॉस्पिटलचं उद्घाटन 4 वेळा झालेलं आहे नारळ फोडले, पण अजूनही हॉस्पिटल झालं नाही आहे वसईमध्ये, महानगरपालिकेचं हॉस्पिटल. मग ते का होत नाही आहे, तिथे काय अडचणी येत आहेत? तर ते लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम असणार आहे की त्याचा फॉलोअप करणं आणि ते लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करून घेणं. ईस्ट वेस्टचे ब्रिज असतील, वसईचे, नायगावचे, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं जे काम आहे ते सुद्धा करणं एक चॅलेंज असणार आहे. पण मला खात्री आहे की जे आमचे नेते आहेत आणि माझे वडील आणि हे सगळे नेते ह्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने ते शक्य होईल. आणि मला असं वाटतं पर्यटन विकास आमच्या जाहीरनाम्यामध्ये पण आहे की वसईला इतका सुंदर किनारपट्टी लाभलेली आहे, इतकी सुंदर शेती होते. म्हणजे वसईमध्ये जी फुलांची शेती होते ती इतर कुठेही आपल्या जिल्ह्यामध्ये होत नाही, मुंबईच्या आसपास तर होत नाही. मुंबईमध्ये भाजीपाला असेल, भाजी आणि फुलं ही वसईची फेमस आहेत. म्हणजे आजही मला कित्येक जण दादरचे येऊन सांगतात की आम्ही वसईचीच भाजी घेतो, आम्ही वसईचीच फुलं घेतो. तर त्यामुळे त्यांना कसं जास्त भाव मिळेल, त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेजेस येऊन त्यांच्या शेतीचा विकास कसा होईल, त्यांच्या ॲग्रो टुरिझमचा विकास कसा केला जाऊ शकेल, इको टुरिझमचा विकास कसा केला जाऊ शकेल. इथे मच्छीमार कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या व्यवसायाचा विकास कसा करता येईल आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. आणि जेव्हा सरकार येईल, स्थापन होईल, त्यानंतर त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन ज्या चांगल्या योजना इथे लागू करता येतील, केंद्रापासूनच्या राज्यापर्यंतच्या, त्या सगळ्या आम्ही इथे लागू करण्याचा निश्चित प्रयत्न. तुम्ही रोजगाराचा मुद्दा पण त्यामध्ये नमूद केलेला आहे की रोजगार वाढवणार म्हणून. एक आरोप विरोधकांकडून सतत महायुती असेल, खास करून BJPवरती तो आरोप होत आलेला आहे की BJPने बरेचसे उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रातून गुजरात असेल किंवा इतर राज्यामध्ये हलवलेले आहेत. आणि हे आरोप जर खरे मानले तर वसईमध्ये रोजगार निर्मिती करणं, रोजगार आणणं बाहेरून, राज्य सरकारच ते रोजगार बाहेर पाठवते, तर तुम्ही वसईमधून कुठून आणणार? बघा, हे विरोधकांचे आरोप, त्यामुळे आरोप जरी असले तरी काही प्रमाणामध्ये तथ्य, म्हणजे अगदीच त्यांनी चुकीचे आरोप लावलेत असंही म्हणता येणार नाही. आणि वसई तुम्ही म्हटलं तर आता बरेचसे मोठे प्रोजेक्ट वसईच्या आजूबाजूला येत आहेत, त्याचा फायदा वसईतल्या लोकांना होऊ शकतो. वसईमध्ये मी म्हटल्याप्रमाणे शेती आहे, मच्छीमार कम्युनिटी आहे, IT हब आहे. कारण IT हबचा मी उल्लेख आम्ही अशासाठी केलेला आहे कारण की वसईतली जी तरुण पिढी आहे ती एज्युकेटेड आहे, IT सेक्टरमध्ये एज्युकेटेड आहे. म्हणजे इथले कितीतरी मुलं मुली पश्चिम पट्ट्यामध्ये आपण बघितलं तर हे विदेशामध्ये जातात नोकरी करण्यासाठी. का जातात? कारण त्यांना इथे अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत. इथून जर मुंबईला प्रवास करायचा झाला तर तो प्रवास सुकर होत नाही, तो खूप कठीण प्रवास आहे. इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना तसं मिळत नाही. त्यामुळे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून तसं देणं. कितीतरी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा वसईमध्ये खूप मोठी तुम्ही बघितलं असेल गोलानी आहे, सातिवली आहे, मोठं इंडस्ट्री आहे. पण त्या इंडस्ट्रीचा विकास कधी होईल आणि तिथे जॉब निर्मिती कधी होईल? जेव्हा ती इंडस्ट्रीला व्यवस्थित वीज पुरवठा होईल, त्यांना इतर सोयीसुविधा तिथे मिळतील. आज ते मिळत नाहीत. वसईमध्ये 4-4 तास लाईट जाते. जर 4-4 तास लाईट गेली तर तुम्हाला जनरेटर, इन्व्हर्टर ह्याचा बॅकअप आहे, त्याचा बॅकअपचा खर्च आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे मग तुमची प्रोडक्ट कॉस्ट वाढते.
मग ती कशी व्यापाऱ्याला एखाद्याला परवडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या विजेचा पुरवठा नियमित सुरळीत कसा होईल. मीरा भाईंदरपर्यंत व्यवस्थित वीज पुरवठा होतो, मग वसईपर्यंतच का होत नाही. मग ह्या सगळ्याचा पाठपुरावा करून विजेचा प्रश्न सॉल्व्ह करून आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा, चॅलेंज खूप मोठं आहे. म्हणून मी म्हटलं की मोठा खड्डा आहे, आधीच म्हटलं की तो खड्डा भरायचा आहे. आधी 35 वर्षाचा खड्डा आहे, 5 वर्ष तर ते खड्डा भरायलाच जाणार आहे. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करायला म्हणजे विकासाची इमारत त्यानंतर उभी राहणार आहे. त्याच्यामुळे हे विजन 5 वर्षाचं नाही आहे. हे जे जाहीरनाम्यामध्ये केलेलं आहे हे पुढच्या 15-20 वर्षाचं, कमीत कमी 15 वर्षाचं हे विजन आहे जाहीरनाम्यामध्ये. लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असं तुमचं म्हणणं आहे? मलाच निवडून द्यावं असं मी म्हणणार नाही. महायुतीला निवडून द्यावं, भाजपाला निवडून द्यावं. कारण की मी एक कार्यकर्ता आहे. आज मी आहे, मी जर चांगलं काम केलं तर मला लोक पुढे निवडून देतील, पुढे वरिष्ठ तो निर्णय घेतील. पुढच्या 5 वर्षानंतर काय होणार आहे ते मी आता सांगू शकत नाही. माझं कर्तव्य मला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तर 5 वर्ष मी त्यांची सेवा करणं, इमाने सेवा करणं, त्यांच्यासाठी काम करणं हे माझ्या हातात आहे. ते मी निश्चित करणं. बरोबर. म्हणजे एक असतं की जाहीरनाम्यामध्ये फक्त लिहून देणं, असे बरेचसे जाहीरनामे 5 वर्षानंतर कोणी पुढच्या निवडणुकीला हे बघेल किंवा हे कोणाकडे असेल, आठवणीत राहील हे नाही आहे. परंतु तुमचं काम जे आहे ते आठवणीत राहणार आहे. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आता राजकारणावरती तर बरीच चर्चा झालेली आहे. आधीच तुम्ही समाजकारणामध्ये होता, सामाजिक काम करत होता. अचानक राजकारणामध्ये येण्याचा आणि त्यातल्या त्यात भाजप हा पक्ष निवडण्यामागे काय कारण होतं? म्हणजे तुम्ही तो निवडला, तुम्ही इच्छा जाहीर केली की BJPच्या लोकांकडून तुम्हाला ऑफर आली किंवा असं काही झालंय का? मी समाजकारणामध्ये गेले 20 वर्ष म्हणजे लहानपणापासूनच आई वडिलांबरोबर काम करते, पण गेले 20 वर्ष मी सक्रिय कार्यकर्ती म्हणून मी काम करत होती. गेले 10 वर्ष मी संघटनेची जनरल सेक्रेटरी आणि नंतर मग उपकार्याध्यक्ष आणि आता 5 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून मी काम पाहत होती. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास 5-6 जिल्ह्यांमध्ये माझं फिरणं होतं, काम होतं. आणि हे सगळं करताना देवेंद्रजींबरोबर खूप वेळा आमचे संबंध आलेले आहेत. कारण की जेव्हा कुठे काम अडायचं, जिथे गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अडचण यायची, तिथे फडणवीस सरांनी आम्हाला मदत केलेली आहे, संघटनेला मदत केलेली आहे. मग तो वेठबिगारीचा प्रश्न असेल, तो आदिवासींच्या जमिनी लुटलेल्या जमिनी परत देण्याचा प्रश्न असेल, कुपोषणाचा प्रश्न असेल, तर ह्या सगळ्याच प्रश्नांवरती महायुतीच्या देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, ह्या सगळ्यांनी संघटनेला वेळोवेळी मदत केलेली आहे. तर त्यामुळे एक म्हणतो ना, संघटनेची एक पॉलिसी आहे, शक्य तिथे सहकार्य, आवश्यक तिथे संघर्ष. त्याच्यामुळे जिथे जिथे शक्य होईल तिथे आम्ही सहकार्याची भावना करतो. आणि संघर्षाची वेळ जेव्हा यायची तेव्हा सुद्धा महायुतीच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्रजींनी असेल किंवा एकनाथजी शिंदेनी असेल, कधी सुडाची भावना मनात नव्हती. त्यांना कळायचं की हे लोकांसाठी संघर्ष करतायत, यांच्या मागण्या रास्त आहेत. त्याच्यामुळे तसा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर असून त्या मागण्यांकडे त्यांनी तसं बघितलेलं असायचं नेहमी. आणि संघटना ही नेहमी 5 वर्ष पॉलिटिकल नसते, पण जेव्हा निवडणूक असते, कारण की श्रमजीवी संघटनेचं एक धोरण आहे, एक मत महत्त्वाचं आहे आणि तो मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला कुठे द्यायचा आहे तो निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे संघटना ही दर निवडणुकीत निर्णय घेते आणि गेल्या 5-7 वर्षापासून संघटना महायुतीला पाठिंबा देते त्यांच्या ह्या सगळ्या धोरणांकडे बघून. त्यामुळे आणि सक्रिय सहभागही प्रचारामध्ये संघटना घ्यायची. त्याच्यामुळे गेल्या या निवडणुकीमध्ये डॉक्टर हेमंत सवरांच्या निवडणुकीमध्ये श्रमजीवी संघटनेचा सक्रिय सहभाग होता. त्याच्या आधीच्या 5 वर्षाच्या निवडणुकींमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे मी जसं म्हटलं की 5 वर्ष आम्ही समाजकारण करायचो, पण निवडणुकीच्या वेळेला मी होती. हेमंत सवराजींच्या पण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मी सक्रिय होती, वसईत होती, पूर्ण पालघर जिल्ह्यात. राजकारणात यायचं म्हणजे असं का निर्णय? एकतर समाजकारण तुमचं चालूच होतं. जेव्हा हे सगळं निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली त्यावेळेला सगळ्यांनाच उत्सुकता होती की वसईमधनं कोणाला तिकीट मिळणार आहे आणि काय, आणि कोणीतरी लढावं.
म्हणजे 35 वर्षाच्या सत्तेला आव्हान देणारं कोणीतरी असावं असं होतं. आणि म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, कारण की मी खरंच सांगेन की मी छोटी कार्यकर्ता आहे, म्हणजे वरच्या पातळीवर काय निर्णय होतात हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला जेवढी माहिती आहे मी तेवढंच तुम्हाला सांगू शकते. मला वरून अशी इच्छा होती की भाऊंनी लढावं वसईमध्ये, पण भाऊंनी त्या गोष्टीला नकार दिला की आता त्यांची इच्छा नाही आहे निवडणुका लढण्याची. त्यांना आता त्यांनी 40 वर्ष समाजकारण केलंय, पुढेही त्यांना तेच सुरू ठेवायचंय. आणि नंतर मग त्यांच्या ज्या काही चर्चा झाल्या असतील, मला विचारण्यात आलं की तू लढणार का. अच्छा, म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक विचारलं की तुम्ही राजकारणात, सक्रिय राजकारणात येणार का, उमेदवार म्हणून. तर त्यांच्यामध्ये काय चर्चा झाल्या होत्या त्या मला माहिती नाही. मला विचारलं तू लढणार का, मला त्यांनी विचारलं आहे, तर मी त्यांना नाही म्हटलेलं आहे. आणि मग त्यांच्याकडनं बहुतेक विचारणा झाली असेल की तुमची मुलगी लढेल का किंवा काही असेल ते मला माहिती नाही. पण मला जेव्हा बाबांनी विचारलं की तू लढणार का, मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं की जर तुम्ही म्हणत असाल लढायचंय तर मी लढणार. त्याचा परिणाम काय असेल त्याची पर्वा न करता लढणार. कारण की तुम्ही शिकवलंय लढणं, आणि लहानपणापासून वसईची लढाई आम्ही बघितलेली आहे जवळून. काय काय करावं लागतं आणि काय काय केलंय लोकांनी, किती त्याग केलेला आहे वसईतल्या लोकांनी, वसईच्या कार्यकर्त्यांनी ही सत्ता उलटवण्यासाठी, हे सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की लढायचं असेल तर लढायची तयारी आहे. आणि त्या दृष्टीने मग ते पुढे सगळ्या हालचाली झाल्या. म्हणजे एकंदरीत भाजपकडून तुम्हाला अप्रोच केला गेला की ह्या विधानसभेमधून भाऊंना अप्रोच केला होता की म्हणजे अर्थातच त्यांची इच्छा नव्हती म्हणून मग तुम्हाला ती संधी मिळाली. एक आरोप म्हणजे तुमच्याच विधानसभेमध्ये ते झालेले आहेत म्हणून त्यावर चर्चा करणं आणि त्यावर तुमचं मत जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं मला. विवांता हॉटेलमध्ये जे काही प्रकरण झालं, विनोद तावडे यांना असं आरोप आहे की त्यांना कॅश वाटप करताना रंगेहात पकडलं वगैरे, त्यांच्याकडे काही कॅश पण 9-9.5 लाखाची कॅश पण मिळालेली होती, काही डायरीज मिळाल्या. तर ह्या सगळ्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वाटप झाला आहे असं विरोधकांचंही म्हणणं आहे. निवडणूक आयोगाने जवळपास 493 कोटी रुपयांचं, म्हणजे 93 कोटींची मालमत्ता असलेली एकंदरीत साधन संपत्ती, त्याच्यामध्ये मग हार्ड कॅश असतील, सोनं आहे, चांदी आहे, आणखीन काय सामान आहे, ड्रग्ज, अल्कोहोल, अशा देखील गोष्टी मिळालेल्या आहेत. तर समाजामध्ये तो पैसा गेलाय ह्याबद्दल म्हणजे दुमत असण्याचं काय कारण नाही आहे. ते गेलेलं आहे समाजामध्ये, ती वास्तविकता आहे. ज्या अर्थी निवडणूक आयोगाने 493 कोटी रुपयांचं ते सगळं पकडलेलं आहे त्या अर्थाने. आणि विनोद तावडे जे भाजपचे सरचिटणीस आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यांना तुमच्या विधानसभेमध्ये असं तो प्रकार घडला, तर त्याकडे कसं बघता. म्हणजे दोन गोष्टी, एकतर निवडणुकीमध्ये जो पैशांचा वापर होतोय त्या संदर्भात तुमचं काय मत आहे, आणि हे जे प्रकरण घडलं त्यावर तुम्हाला, अर्थात तुमचा संबंध नसेलही थेट त्या गोष्टीशी, परंतु तरीही तुमचं मत काय आहे, कारण तुम्ही ह्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून होतात आणि आता आमदार आहात. सॉरी. पहिली गोष्ट तर ही घटना आमच्या विधानसभेमध्ये घडली नाहीये, वसई विधानसभेमध्ये घडली नव्हती, ही बाजूच्या विधानसभेमध्ये, नालासोपारा विधानसभेमध्ये घडली होती. आणि त्यावेळेला काय झाल्या म्हणजे बारीक, म्हणजे अगदी डिटेलिंग मलाही माहिती नाहीये, कारण आम्ही त्यावेळेला अगदी शेवटचा दिवस होता, मीही त्या दिवशी प्रचारामध्ये होती. आणि विनोदजी तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, ते इथे आले होते. ते मला इथून निघताना सकाळी त्यांची माझी भेट झाली होती. त्यांना मी त्याच दिवशी सकाळी आम्ही भेटलो, म्हणजे रस्त्यावरतीच भेट झाली आमची. मी थांबली होती कारण ते येत आहेत म्हटलं, राष्ट्रीय नेते आहेत, माझं पण कर्तव्य आहे त्यांना भेटणं. आणि मी त्यांना भेटली आणि मी पुढे माझ्या प्रचाराला मी पुढे गेली आणि ते पुढे तिथे गेले. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत विरोधकांकडनं असतील किंवा मीडियामध्ये जे काही येत असेल, मला कोणावर आरोप करायचे नाही आहेत, पण एक राष्ट्रीय नेता पैसे वाटू शकेल का असं शेवटच्या क्षणी येऊन. पैसे वाटण्याच्या म्हणजे दुसरी गोष्ट, एक गोष्ट जी त्यांनी जी हायलाईट केली तीच आपल्याला दिसते, पण त्यांनी जे वर्तन केलं तिकडे त्यांना ते आले कसे, जर तिथे पक्षाची मीटिंग होती तर ते आतमध्ये आले कसे, त्यांनी जे वर्तन केलं ते सगळ्या मीडियाच्या समोर आहे. त्यांची गुंडगिरी, त्यांचा दहशतवाद लोक म्हणायचे फक्त, तो दिसत नाहीये, पण तो दिसला त्यावेळेला.
त्याच्यामुळे लोकांनाही हे कळून चुकलं की आम्ही ज्यांना इतके वर्ष निवडून देतोय त्यांची प्रवृत्ती काय आहे आणि ज्यांना जे आता मतं मागतायत त्यांची प्रवृत्ती काय. तुम्ही पूर्ण मीडिया ह्याच्यामध्ये बघा, फुटेजमध्ये विनोदजी तावडे शांतपणे बसलेले आहेत, त्यांची प्रवृत्ती दिसते आणि समोरच्याची प्रवृत्ती सुद्धा दिसते आहे. त्याच्यामुळे मला याविषयी जास्त बोलायचं नाही आहे, कारण ह्यामध्ये मी खूप म्हटलं तसं मी छोटी कार्यकर्ती आहे. असं वाटतंय का की त्यांची, तुम्ही जसं म्हणताय, तुम्ही आरोप लावताय की त्यांची गुंडागर्दी जी आहे ती टी व्ही चॅनलवरती दिसली आणि सगळ्या लोकांनी बघितली, तर त्याचा फायदा तुम्हाला इथे झाला? बघा, फायदा आणि नुकसान ह्या दोन्ही कुठच्याही घटनेच्या, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आजपर्यंत ते दिसत नव्हतं आणि अगदी ते नॅशनल टीव्ही समोर दिसायला लागलं, तर त्याचा फायदा झाला का इथे? प्रत्येक घटनेच्या दोन्ही बाजू असतात, फायदाही होतो नुकसानही होतो. आणि जी गोष्ट घडून गेली ती कोणाच्याही हातात नव्हती, त्याच्यामुळे काही ठिकाणी त्याचा फायदाही झाला असेल, काही ठिकाणी त्याचं नुकसानही झालं असेल. आम्ही त्या घटनेचा, हितेंद्र ठाकूर यांनी म्हणजे ज्यावेळी ती चर्चा चालू होती, म्हणजे तो वाद जो ज्यावेळी चालू होता त्यावेळी मीडियाचे लोक तिथे होते, माईक मीडियाचे तिथे होते, आणि हितेंद्र ठाकूर हे असे बोललेलं त्या माईकमध्ये कॅप्चर झालं की मला ही BJPच्या नेत्यांकडूनच मिळालेली टीप होती आणि त्यामुळे मी इथे आलो. तर ह्याच्यावरून पण वाद झाला की BJPचे लोक जे आहेत, मग आरोप झाले फडणवीसांवरती की फडणवीस आणि विनोद तावडे यांचं जमत नाही आणि मग त्यांना काहीतरी काटा काढायचा आहे फडणवीसांना, आणि म्हणून मग अशा टिप्स जे आहेत पैसे वाटपाच्या त्या हितेंद्र ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचल्या. बघा, मला एकच म्हणायचं आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यांचा विनाश त्यांना समोर दिसत होता, आम्ही हरणार आहोत हे त्यांना समोर दिसत होतं, आणि त्या भीतीपोटी आणि त्या फ्रस्ट्रेशनपोटी घडलेली ही घटना आहे. आणि त्यावेळेला मग विरोधक काहीही म्हणेल आणि ते म्हणणारच आहेत ना, त्यांना समोरच्यांवर आरोप करायचेच आहे, त्यांना ते काहीही म्हटले, भांडण लावण्याचं हे काम आहे, ते करणारच आहेत. विरोधक आहेत, ते विरोधकांचं काम करणारच आहेत. पण आम्ही भाजपा पार्टी म्हणून, आम्ही महायुती म्हणून आमचे कार्यकर्ते कुठेही विचलित झाले नाहीत. जर ते विचलित झाले असते तर त्याचा परिणाम रिझल्टवर दिसला असता. रिझल्ट त्याचा उलटा आला. जे त्यांना करायचं होतं ते त्यांना साध्य करता आलं नाही, त्याचा उलटा रिझल्ट आला. याचाच अर्थ आहे की त्यांनी जे फेक नरेटिव्स त्यांना सेट करायचे होते, त्यांनी जे त्यांच्या स्टेटमेंटद्वारे, त्यांच्यानंतर प्रेस कॉन्फरन्सद्वारे किंवा जे काही सगळं त्यांना जे सेट करायचे होते त्याचा उपयोग झाला नाही. भाजपाचे आणि महायुतीचे कार्यकर्ते उलट जास्त जोमाने, जास्त एकजुटीने कामाला लागले. सगळे मतभेद कुठच्याही पक्षामध्ये, घरात एक कुटुंब असतं त्याच्यामध्ये सुद्धा भांड्याला भांडं लागतं. त्याच्यामुळे इतके मोठे मोठे पक्ष असतात, महायुती आहे, कुठे ना छोटे छोटे मतभेद असू शकतात, पण हे सगळे मतभेद विसरून शेवटच्या दिवशी ह्या घटनेमुळे आम्हाला एक फायदा झाला, तो की ह्या घटनेमुळे सगळे कार्यकर्ते, सगळे लोक त्यांच्या विरोधात एकवटले, एकजूट होऊन प्रचारामध्ये आले आणि त्याचा रिझल्ट हा त्यांना दिसला. ह्यामध्ये नंतर असंही समोर आलं की ज्यांनी आरोप लावले, म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावरती आरोप लावले पैसे वाटपाचे आणि या सगळे प्रकरण झालं, त्याच रात्री ते दोघे जण एकाच गाडीमध्ये बसून जेवायला गेले, हे देखील मीडियाने बघितलेलं आहे. बघा, मी परत तुम्हाला सांगू इच्छिते की मला ह्या सगळ्यावरती, कारण की हे राजकारण आहे आणि त्यांचे संबंध असू शकतील ना, असू शकते. ते इतक्या वर्षापासून तावडे साहेब असतील, हितेंद्र ठाकूर, कोणी कोणाचं दुश्मन नसतं, हे राजकारण आहे. आपण राजकीय वैचारिक लढाई असते, ही वैयक्तिक लढाई नसते. तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे. मला असं वाटतं की हा विजय वसईचा हा खूप मोठा विजय आहे, ऐतिहासिक विजय आहे. आम्ही तिन्ही उमेदवारांनी अगदी दिवस रात्र एक करून जे 35 वर्षात शक्य झालं नाही ते आम्ही तिन्ही उमेदवारांनी आणि आमच्या वसईतल्या, नालासोपारामधल्या, बोईसर विधानसभेच्या, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या विरोधक जे फेक नरेटिव्ह सेट करू पाहतायत त्यांच्याकडे लक्ष न देता जो विजय आम्ही मिळवलेला आहे त्या विजयाकडे लक्ष देऊन तो विजय टिकवणं
आणि लोकांचा विश्वास जिंकणं, लोकांची कामं करणं याकडेच आता आमचं लक्ष राहणार आहे. आणि मला आशा आहे की सगळे पत्रकार असतील किंवा मीडिया असेल ते सुद्धा आता पुढच्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघतील, नेगेटिव्ह गोष्टी सगळ्या पाठी टाकतील आणि सकारात्मकतेने आपण जर गेलो तरच सकारात्मक गोष्टी होऊ शकतील अशी मला बरोबर. तर ह्या पॉझिटिव्ह नोटवरती ही इंटरव्ह्यू संपवायला काहीच हरकत नाही आहे. स्नेहा मॅडम, धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे. तुम्ही इतका वेळ आम्हाला मुंबई आउटलुकला दिलेला आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनलकडून आणि प्रेक्षकांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.